नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधल्या आजच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे। जेव्हा भारताचा अॅन्युअल बजेट माननीय सीतारामन मॅडमनी बजेट पार्लमेंटमध्ये मांडलं तेव्हा खूप लोकांमध्ये थोडीशी चीड होती, राग होता। त्याच्यात एक कन्सेप्ट आला होता, टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट। नक्की काय आहे? त्यांनी असं सांगितलं की ज्या लोकांना परदेश गमन करायचं आहे किंवा ज्या लोकांना फॉरेन व्हिजिट करायची आहे त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्यावं लागेल। आता याच्यात बरेचशा लोकांनी, बरेचशा तज्ञांनी खुलासा दिला, पण काही लोकांनी त्याच्यात फेक नरेटिव्ह्ज तयार केले आणि ते फेक नरेटिव्ह्ज आजही मार्केटमध्ये फिरतात व लोकांमध्ये कुठेतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो। नक्की टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजे काय व गव्हर्नमेंटचा त्याच्यामागं उद्देश काय आहे? गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की जो पण व्यक्ती हा भारतीयाचा रहिवासी आहे त्याला इन्कम टॅक्समध्ये रेसिडेंट, ऑर्डिनरी रेसिडेंट, नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असे काही कन्सेप्ट्स आहेत, त्याच्यात आपण डिटेलमध्ये जात नाहीये। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की जर एखादा व्यक्ती आहे ज्याच्यावर इन्कम टॅक्स किंवा वेल्थ टॅक्स डिपार्टमेंटची एखादी कारवाई चालू आहे, त्याचं डिसिजन अजून झालेलं नाहीये, अशा व्यक्तीला जर फॉरेन ट्रॅव्हल करायचं असेल अशाच व्यक्तीला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कमिशनरकडनं टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट घेणं अनिवार्य राहील, कारण भविष्यात तो व्यक्ती परत येईल का नाही याची शाश्वती सध्या तरी त्यांना जाणवत नसावी। आणि हिस्ट्रीमध्ये असे बरेचसे किस्से झालेले आहेत की ज्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले, आता याच्यात कर्जाचा विषय नाहीये बरं का, पण असे आपल्याकडे अनुभव आहेत, तुम्हाला कदाचित नावही आठवत असतील, अशी लोक आजही भारतात परतलेली नाहीत। अशा लोकांमुळे भारताचं नाव खराब व्हावं असं गव्हर्नमेंटला निश्चितच वाटत नाही। दुसरी त्याची कंडिशन अशी आहे की ज्या लोकांकडनं इन्कम टॅक्स पोटी 10 लाख व 10 लाखापेक्षा जास्त रक्कम येणं आहे अशा लोकांना सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं कमिशनर मार्फत हा टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट घेणं अनिवार्य राहील। मात्र याच्यात एक कंडिशन अशी आहे, जर या डिमांड नोटीसला एखाद्या अथॉरिटीने स्टे दिला असेल किंवा त्या व्यक्तीने कुठेतरी त्याला चॅलेंज केलं असेल, म्हणजे इन्कम टॅक्स अथॉरिटीकडे चॅलेंज केलं असेल, इन्कम टॅक्स ट्रिब्युनलकडे चॅलेंज केलं असेल किंवा एखाद्या कोर्टात चॅलेंज केलेला असेल तर तो व्यक्ती निश्चितच ट्रॅव्हल करू शकतो। तर मित्रांनो, टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट बद्दल तुमच्या मनात जो गैरसमज होता ते कृपया काढून टाका व हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। तुम्हाला बाहेर जायला गव्हर्नमेंटने कधीही थांबवलेलं नाही, ती थांबवणारही नाही। आणि माझा विश्वास आहे तुम्ही इन्कम टॅक्स डिफॉल्टर नाही, गव्हर्नमेंटला तुम्ही तुमच्या टॅक्सेस टाइमवर पे करता, कारण सुज्ञान सिटीजन, एक चांगला सिटीजन आपले टॅक्स बुडवत नाही। आज इथंच थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हो, भेटत राहा।